भारताच्या वैचारिक राजकारणाचा प्रारंभ काळ म्हणून आपण 1920 ते 1930 हे दशक गृहीत धरू शकतो. त्याचं कारण असं आहे की 1920 ते 1925च्या दरम्यान भारतामध्ये जेवढ्या काही राजकीय संघटना किंवा धार्मिक संघटना उदयास आल्या त्यांचंच नंतर राजकीय पक्षांमध्ये रूपांतर झालेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1 ऑगस्ट 1920ला टिळकांचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेसची चळवळ महात्मा गांधीजींच्या हातामध्ये आली आणि गांधीजींनी या चळवळीला सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न केला. अर्थातच महात्मा गांधींचा हा डाव यशस्वी झाला नाही असं देखील म्हटलं जातं, कारण काँग्रेसपासून मुस्लिम नेहमीच दूर देखील राहिलेली आहे. तर मुस्लिमांचा अनुनय करते काँग्रेस म्हणून हिंदुत्ववादी संघटना देखील किंवा हिंदुत्ववादी लोक देखील काँग्रेसपासून बऱ्याच प्रमाणामध्ये अलिप्त राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. पण 1920ला काँग्रेसची चळवळ गांधीजींनी हातामध्ये घेतली आणि तिला थोडंफार का होईना पण सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तेच चित्र आजच्या भारताच्या राजकारणामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील सामाजिक चळवळीमध्ये प्रवेश झालेला होता आणि या प्रवेशाच्या नंतर 1924मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. बहिष्कृत असलेल्या, शोषित असलेल्या, वंचित असलेल्या, दलित असलेल्या समुदायाचे प्रश्न सोडवले जावेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणूनच त्याचाच एक भाग म्हणून आपल्याला असं दिसतं की बाबासाहेब आंबेडकरांनी 1924ला एक वैचारिक असं संघटन उभं करण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि आजचं जर आपण चित्र बघितलं तर आपल्याला असं दिसेल की ज्या बेसवरती, ज्या पायावरती बहिष्कृत हितकारणी सभा उभी राहिलेली होती त्याचंच रूपांतर नंतर रिपब्लिकन पार्टीपर्यंत येऊन पोहोचलं. आज रिपब्लिकन पार्टीचे वेगवेगळे पक्ष जरी असले तरी त्यांचं ध्येय देखील त्यालाच संलग्न असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच त्याचा विचारच आंबेडकरी विचार आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक राजकारणाची, वैचारिक समाजकारणाची सुरुवात देखील याच दशकामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. याच कालखंडामध्ये 1924 ते 25च्या दरम्यान डाव्या विचारधारेची संघटनात्मक बांधणी देखील सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. कारण 1917ला जी राज्यक्रांती झालेली होती, रशियन राज्यक्रांती झाली होती, त्याच्यानंतर जगभरामध्ये डावा विचार पसरायला सुरुवात झाली आणि त्याचाच परिणाम म्हणून भारतामध्ये देखील डाव्या विचारांचे लोक संघटनात्मक बांधणीला त्यांनी सुरुवात केलेली होती. याच दरम्यानच्या कालखंडामध्ये आपल्याला असं दिसेल की 25मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची एक संघटना देखील उभी राहिली आणि तिचं जे अधिष्ठान होतं ते धार्मिक होतं. डाव्या विचारधारेचे देखील आज पक्ष आहेत. 1925 पासून तेही सुरू झाले आणि याच RSSचं रूपांतर 1925च्या नंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने आपल्याला पाहायला मिळतं की आज भारतीय जनता पक्षाचा एक विस्तार आपल्याला त्या रूपाने पाहायला मिळतो. आपण जर भारताच्या आजच्या राजकारणाकडे बघितलं तर आपल्याला इथे काँग्रेस दिसेल, इथे डावे पक्ष दिसतील, इथं आंबेडकरी पक्ष दिसतील, इथे भारतीय जनता पक्षासारखे धार्मिक पक्ष देखील आपल्याला पाहायला मिळतील. आणि म्हणून 1920 ते 1930 या 10 वर्षामध्ये एक वैचारिक राजकारणाची जी बांधणी आहे ही बांधणी इथे झालेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा नेहमीच चर्चेत राहिलेला विषय आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांची बांधणी ही धार्मिक स्वरूपाची आहे आणि राजकारणापासून धर्माला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न ग्रीक कालखंडापासूनच सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून धर्माच्या आधारावरती राजकारण करावं का असा प्रश्न आजही विचारला जातो. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरुवातीला असंही सांगितलं होतं की आमचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही. अर्थातच गोळवळकरांनी पुढे जाऊन हे सांगितलं होतं की राजकारणाचा आणि आमचा काही संबंध नाही, मी साधं मतदान देखील करायला जात नाही आणि मी फक्त एवढंच बघत असतो की मतदार यादीमध्ये माझं नाव आहे का, याच्या पलीकडे मी राजकारणाकडे काहीही पाहत नाही. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की 1977मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बऱ्याच प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्ष किंवा जनता पक्षाला मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं जे काही वर्चस्व आहे ते नंतरच्या कालखंडामध्ये वाढत गेलेले देखील पाहायला मिळालं. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देखील हा पक्ष थोडासा चर्चेत राहिलेला होता, कारण या संघटनात्मक बांधणीला किंवा या संघटनेला असं वाटत होतं की हा देश हिंदूंचा आहे आणि इथं हिंदू राष्ट्र निर्माण झालं पाहिजे. आणि म्हणून याची वेगवेगळी कारणं किंवा वेगवेगळ्या चळवळ्यानंतर पुढं सुरू झाल्या आणि 1948ला मात्र या संघावरती पहिली बंदी आलेली आपल्याला पाहायला मिळते. याचं कारण असं होतं की महात्मा गांधींच्या हत्येमध्ये या संघटनांच्या काही लोकांचा हात आहे असं मानलं गेलं आणि त्याची चौकशी व्हावी, त्याच्या बुडापर्यंत जावं, त्याच्या मुळापर्यंत जावं, यासाठी 1948मध्ये संघावरती सुरुवातीला पहिल्यांदा बंदी आणली गेली. पण 1948 नंतर संघाला जी काही संघटनात्मक बांधणी करायची होती ती करता आली नाही आणि त्यानंतर
संघावरती वेगवेगळ्या बंदी येत गेल्या. 1948ची पहिली बंदी आली, 1975ला दुसऱ्या आणीबाणीच्या काळामध्ये बंदी आली, त्यानंतर 1993ला बाबरी मस्जिदच्या प्रकरणामध्ये बंदी आली आणि म्हणून संघ नेहमीच चर्चेत राहिलेला विषय आहे. आजही संघाची चर्चा याच्यामुळे होते आहे की संघाचं सरकार केंद्रामध्ये आहे आणि संघ म्हणेल तसं ते करतं आहे. आजचं चित्र आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की 1966ला संघावरती एक आणखीन वेगळ्या प्रकारची बंदी आणलेली होती की जे शासकीय कर्मचारी आहेत किंवा शासकीय नोकरदार आहेत त्यांनी संघाच्या कार्यक्रमामध्ये जायचं नाही किंवा संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं नाही, अशा प्रकारची ही बंदी होती. 1966 पासून ही बंदी कायमची होती, परंतु 2024मध्ये कालच्या 9 तारखेला केंद्र सरकारनं असं पत्र काढलेलं आहे की शासकीय कर्मचाऱ्यांना किंवा सरकारी नोकरदारांना देखील संघाच्या कार्यक्रमामध्ये जाता येईल आणि म्हणून ही 58 वर्षानंतर ही बंदी उठवली गेलेली आहे. संघाच्या वेगवेगळ्या बंदी होत्या. 1948मध्ये गांधीजींची हत्या झाल्यानंतर बंदी होती, त्यानंतर 1975ला इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली तेव्हा बंदी आणली गेली, त्याच्यानंतर 1993ला बाबरी मस्जिद पाडली म्हणून तेव्हा बंदी आणली गेली. परंतु ही जी बंदी होती ही बंदी थोडीशी वेगळी होती. याचं कारण असं होतं की संघावरती ही बंदी का घालण्यात आलेली होती, कारण ती भारतीय राज्यघटनेच्या तत्वामध्येच बसत नव्हतं. कारण एखाद्या धार्मिक संघटनेमध्ये किंवा एखाद्या धार्मिक मुद्द्यावरती सरकारी कर्मचाऱ्यांनी बोलायचा का असा प्रश्न आजही आहे. त्याचं कारण असं आहे की आपण एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र चालवतो आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र चालत असताना या राष्ट्राचे जे काही कर्मचारी आहेत किंवा जे काही शासन प्रशासनाच्या भूमिकेमधले लोक आहेत त्यांनी कुठलेही धार्मिक निर्णय घेता कामा नये असं देखील म्हटलं जातं. धर्मनिरपेक्षतेचं तत्वच हे आहे आणि म्हणून धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाचं उल्लंघन होऊ नये म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांनी अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ नये असं म्हटलेलं होतं. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी म्हणजे संघ हा लोकशाहीला मानत नाही, संघ हा संविधानाला मानत नाही असं देखील म्हटलं जातं आणि म्हणून हे जर संविधानाला मानत नसतील, हे जर लोकशाहीला मानत नसतील तर मग अशा कार्यक्रमामध्ये यांनी सहभागी होऊ नये, शासकीय कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊ नये असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच 1966ला संघामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊ नये असा एक GR काढला गेला. याच्यामध्ये फक्त संघच होता अशातला भाग नाही आहे, तर जमाते इस्लामी नावाची एक संघटना आहे, त्या संघटनेमध्ये देखील सहभागी होऊ नये अशा प्रकारचं GR आहे आणि तेच दोघांचं एकच पत्र आहे. 1966ला जे पत्र काढलेलं आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबतीमधलेही आहे आणि ते जमाते इस्लामीच्या बाबतीमधलेही आहे. कारण या धार्मिक संघटना आहेत आणि या संघटनेमध्ये ज्या लोकशाहीशी अगेन्स्ट आहेत किंवा धर्मनिरपेक्ष तत्त्वाचं उल्लंघन करतात त्या संघटनेच्या कार्यक्रमामध्ये यांनी सहभागी होऊ नये असं म्हटलेलं होतं. आणि म्हणून केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरच बंदी होती अशातला भाग नाही आहे, तर जमाते इस्लामीसारख्या संघटनांवर देखील बंदी आहे. फक्त ती जी काही यादी आहे ज्या यादीमध्ये ह्या सगळ्या संघटना आहेत त्या यादीमधून आता संघाचं नाव वगळण्यात आलेलं आहे. अर्थातच संघाच्या या कार्यक्रमामध्ये आता लोक सहभागी होऊ शकतात असं म्हटलेलं आहे. 2024च्या निवडणुकीच्या नंतरच्या कालखंडामध्ये संघ आणि भारतीय जनता पक्ष यांचं काही चांगलं व्यवस्थितरित्या जमत नाही असं देखील म्हटलं गेलं आणि मग संघाचं आणि भारतीय जनता पक्षाचं काहीतरी बिनसलेलं आहे. या पार्श्वभूमीवरती चर्चा सुरू असतानाच केंद्र सरकारने संघाच्या बाजूने असा निर्णय घेतलेला आहे की त्यांच्या कार्यक्रमामध्ये आता शासकीय कर्मचारी बिनधास्तपणे सहभागी होऊ शकतात. आता हे करण्याचं पाठीमागचं कारण असंही म्हटलं जातं आहे की संघ हा भारतीय जनता पक्षावरती नाराज आहे आणि त्याच्यामुळं संघाला जर खुश करायचं असेल तर केंद्र सरकारला अशा प्रकारचे निर्णय घ्यावे लागतील आणि म्हणूनच केंद्र सरकारने असा निर्णय घेतलेला आहे आणि संघाला आपल्या बाजूनं ओढण्याचा प्रयत्न आणखीनही केंद्र सरकारचा सुरू आहे किंवा भारतीय जनता पक्षाचा सुरू आहे. आणि त्यामुळे हा जो घेतलेला निर्णय आहे हा घेतलेला निर्णय हा राजकीय आहे असं देखील म्हटलं जातं. खरं तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा आहेत आणि विधानसभेमध्ये देखील संघानं भारतीय जनता पक्षाला सहकार्य करावं अशा प्रकारची भूमिका कदाचित केंद्र सरकारच्या मधल्या लोकांची असू शकते आणि महाराष्ट्रातल्या जे काही भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत त्यांची असू शकते आणि म्हणूनच ही जी बंदी उठवण्याचा कार्यक्रम आहे आणि संघाला खुश करण्याचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम येणाऱ्या विधानसभा किंवा येणाऱ्या दिवसातलं राजकारण लक्षात घेऊनच घेतलेला निर्णय आहे असं देखील म्हटलं जातं. आपल्याला नेमकं या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.